हाय, हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आनंदीच्या आश्रमातील मॅडम म्हणत असतात, "आनंदी, तुला नाशिकला जावं लागेल आणि तेथील ग्रँट आहे त्याचे इव्हेंट तुला करावं लागेल." तर आनंदी म्हणते, "काहीही झालं तरी मला नाशिकला जायचं नाही आहे आणि तिथे जाण्यासाठी मला फोर्स करू नका." अशी ती मॅडमांना सांगू लागते. पण ती मॅडम म्हणते, "पण काय झालं? अशी का बोलत आहेस तू? तिथे जाण्यास का नकार देत आहेस? तू मला आई मानतेस ना? मग मला सर्व शेअर कर. काय आहे?" आनंदी म्हणते, "हो, मी शेअर करू शकले असते, पण ते सांगण्यासारखं नाही आणि मला ते सांगायचंही नाही. त्याच्यामुळे मला फोर्सही करू नका तिथे जाण्यासाठी." त्यांची मॅडम म्हणतात, "बरं ठीक आहे. तुला जायचं नसेल तर तू जाऊ नकोस. आम्ही तुला फोर्सही करणार नाही आणि तुझा भूतकाळही तुला विचारणार नाही. पण आश्रमाचा प्रश्न होता म्हणून तुलाच आम्ही जाण्यासाठी सांगत होतो. पण तुझी इच्छा जायचं नसेल तर तू जाऊ नकोस." तसे म्हणून ते तिथून निघून जातात. पुढे आपण पाहतो, आनंदी सार्थकचा फोटो काढतात व त्याला पाहून म्हणतात, "मी जर नाशिकला आले तर तुम्हाला पाहिल्याशिवाय मला राहवणार नाही म्हणून मी तिथे येत नाही." आणि सार्थक सर, मला तुमची आठवण तर दररोज येते. मी स्वतःला कशी तरी कंट्रोल करते, पण तिथे आले तर तुम्हाला पाहावंच लागेल असं होईल मला, म्हणून मी तिथे येत नाही, अशी ती स्वतःलाच बोलू लागते. इकडे आपण पाहतो, सुखदा सार्थकजवळ येते व म्हणू लागते, "अरे काय झालं? असं का उदास आहेस? आणि पडल्यासारखा चेहरा वाटत आहे तुझा. काय झालं आहे बरं?" सार्थक सांगू लागतो सार्थक सांगू लागतो, "माझं जसं मूड आहे आणि जसं मी वागत आहे, माझ्यापासून लोकांनाही त्रास होतो, हे मला जाणवलंच नाही." सुखदा म्हणते, "हो, तू झालं गेलं ते सर्व विसरून जा आणि तू एक आनंदी जगायला जग. आणि जे काही तुझं दुःख असेल ते विसरून जा आणि इथून पुढे कसं चांगलं जगायचं ते बघ." सार्थक म्हणतो, "पण विसरण्यासारखं इतकंही सोपं नाही आहे ते. कसं विसरायचं हेच कळत नाही." सुकथा म्हणते, "अरे पण तुझं पास्ट आहे तरी काय? मला ते तरी सांग. काय घडलं आहे तुझ्या आयुष्यात?" सार्थक म्हणतो, "हे बघ, हेच मला म्हणून फ्रेंड्स नाही आवडत, बनवायला नाही आवडत. कारण सर्व शेअर करावं लागतं आणि मला ते सांगायचंही नाही." सुखदा म्हणते, "अरे, अरे, तुला सांगायचं असेल तर तू आता सांगू शकतोस, नाही तर नको. मी तुला वारंवार विचारत राहीन. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हाच तू सांग, नाहीतर नको." सार्थक म्हणतो, "आता मला निघायचं आहे." तसे म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतो, आश्रमातील एक व्यक्ती आणि विशाल दोघेही आनंदीजवळ येतात व सांगू लागतात, "कल्याणी मॅडम, आपल्याला साठी जे इव्हेंट आहे त्यासाठी तुम्हाला जावंच लागेल. आणि जे ग्रँट मिळणार आहे ते तुम्ही तिथे गेला तरच आपल्याला मिळेल. म्हणून तुम्ही तिथे जा. तुमचा पास्ट जे काही असो, आजपर्यंत आम्ही कधीही विचारलेलं नाही तुम्हासनी. पण आता आश्रमाचा प्रश्न आहे, म्हणून तर आम्ही सांगत आहे, की तुम्ही तिथे जा." व ते पुढे सांगू लागतात, "आताच पहा, किराणा मालाचे आपल्याला पैसे द्यायचे आहेत आणि ते पैसे जर नाही दिले, तर ते बाकीची वस्तू आपल्याला नाही देणार, असे ते बोलले आहेत. आणि आपल्याला ज्यांच्याकडून पैसा यायचा आहे, ते पैसा देऊनसुद्धा आपल्याकडे पैसे कमी पडतील. मग काय करायचं आपण? अजून लाईट बिलसुद्धा भरायचं आहे. ते सुद्धा म्हणले आहेत, लाईट बिल नाही भरलं तर लाईट बंद करणार. मग आपण कसे काय समस्या सॉल्व्ह करायच्या ह्या? आणि कल्याणी मॅडम तुम्ही नक्कीच जा, म्हणजे आपले सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील." असे विशाल आनंदीला सांगतो व तिथून निघून जातो व तो मॅडमांच्या इकडे येतो व त्यांना सांगू लागतो, "कल्याणी मॅडम नक्कीच नाशिकला जातील." मॅडम म्हणू लागतात, "कल्याणीचं पास्ट काय आहे तेच माहीत नाही आणि ती फार इमोशनल आहे असं वाटत आहे मला. तर ती जाणार नसेल तर तिला आपण फोर्स करायला नको." असे ते म्हणू लागतात. ते तितक्यात तिथे कल्याणी येते व म्हणू लागते, "मी नाशिकला जायला तयार आहे." तिला सर्व म्हणू लागतात, "अरे वाह! तू चांगला निर्णय घेतलास मग. आता आपलं काम होऊन जाईल बघ." पुढे आपण पाहतो, सुखदा आनंदीला फोन करते व म्हणू लागते, "अरे, तू नाशिकला येणार आहेस असं मला समजलं." आनंदी म्हणते, "बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली का?" सुखदा म्हणते, "हो, आईचा मला फोन आला होता आणि मला सांगितले की तिथं कल्याणी येणार आहे, इव्हेंट आहे म्हणून." कल्याणी म्हणते, "बरं, ते इव्हेंट झाल्या झाल्या मी लगेच इकडे निघणार आहे."
सुखदा सांगू लागते, "हो, पण त्याच्या आधी मी तुला खडूसला भेटवणार आहे आणि तू त्याला भेटूनच जायचंस." कल्याणी म्हणते, "बरं, बरं. जो कोणी असेल त्याला मी भेटेन. मगच इकडे येईल." तसे म्हणून ती फोन ठेवते. पुढे आपण पाहतो सुखदा सार्थककडे येते. सार्थकला म्हणू लागते, "अरे, तू ऑफिसला जात आहेस का? आणि थांब, अजून तू चेहरा पाडलेलाच आहेस. कालचा मूड अजून कॅरी ऑनच केलेला ठरवला आहेस का? आणि थोडं स्माइली चेहरा कर, मगच तू ऑफिसला निघ." सार्थक म्हणतो, "अरे, आता हे काय आहे?" सुखदा सांगू लागते, "अरे रे, मला जे काही बोलायचं होतं ते तर राहूनच गेलं. बरं ऐक, तुला संध्याकाळी मी जिथे बोलवीन तिथे तुला यावं लागेल. मी तुला लोकेशन पाठवेल तिथे तू ये." सार्थक म्हणतो, "आता काय काम आहे?" सुखदा म्हणते, "मी तुला सांगितलं होतं ना, कल्याणी म्हणून माझ्या मैत्रिणींना तुला भेटवणार आहे आणि तू तिथे यायचं नक्की." सार्थक म्हणतो, "बरं, बरं. मला टाईम मिळालं तर नक्की येईल मी." सुखदा म्हणते, "हे बघ, तू यायला पाहिजेस. मी तिला सांगितलं आहे आणि मला तोंडावर नको पाडूस." सार्थक म्हणतो, "बरं, येईल मी." इकडे अण्णा म्हणत असतात, "सार्थकनं आपल्याला मदत केलं आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला मोबदला दिला. म्हणजे आपण त्याला परकं केलं. तो आपलं म्हणून कितीतरी सांभाळतो, किती चांगलं पाहतो. आपण त्याला मोबदला देऊन त्याला परकं केलं. त्याला किती वाईट वाटलं असेल बरं?" मालती म्हणते, "हो, मलाही माहीत आहे. पण आपण आता काय करणार? आपलं काहीच चालत नाही." तेवढ्यात आतून मनोज येतो व तो म्हणू लागतो, "अरे, तुम्ही इथे का उभा आहात बरं? आनंदी येणार आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही इथे उभा आहात ना?" अण्णा म्हणतात, "नाही, नाही. ती कशी काय येईल बरं आता? इतके दिवस झालं ती आलेली नाही. आता कशी काय येईल?" मनोज म्हणतो, "नाही, तुम्ही खोटं बोलायला लागला आहात मला आणि आनंदी येणार आहे नक्की आणि तयारीला लागा. तिला काय आवडतं? पोळ्या, बासुंदी जे काही लागेल ते सर्व करा करा." "आणि आज काय आहे बरं? भाऊबीज आहे का?" "नाही, नाही. रक्षाबंधन आहे आज आणि आज काहीतरी गोड कराच. आनंदी नक्की येणार आहे." म्हणून लीनाला हाक मारतो, म्हणू लागतो, "लीना, बासुंदी करायला घे आणि पोळ्यासुद्धा करायला घे. आनंदी येणार आहे." तसे म्हणून तो तिच्याकडे जातो. इकडे आपण पाहतो, इकडे आनंदी इव्हेंटला जाऊन आलेली असते व ती मॅडमांना फोन करते व सांगू लागते, "आपल्याला ग्रँट नक्की मिळेल आणि ते तसे बोललेही आहेत. पण फॉर्मॅलिटीज म्हणून ते काही डॉक्युमेंट आपल्याला मागितलेले आहेत." मॅडम सांगू लागतात, "हो, मला माहीत होतं. तू गेलीस तर नक्कीच आपलं काम होणारच." आनंदी म्हणते, "हो, हो, आपलं काम झालंच आहे असं समजा." पुढे मॅडम सांगू लागतात, "बरं, तू एक काम कर, सुकी ही तिथेच आहे, तिला तू भेटून ये." आनंदी म्हणते, "हो, सुकी मॅडमांना मी आता फोन करणारच आहे आणि त्याला भेटूनच परत संगमनेरला येईल." इकडे सुगता सार्थकला फोन करते व सांगू लागते, "अरे सार्थक, तू कुठे आहेस? आणि सांगितलं होतं ना मला आज भेटायचं आहे म्हणून." सार्थक फोनवर बोलत जात असतो. आनंदी व सार्थक हे दोघेही एकमेकांसमोरून जातात, पण ते दोघेही एकमेकाला पाहत नाहीत. आनंदीचा रुमाल खाली पडतो. ते सार्थक पाहतो व त्याला म्हणू लागतो, "अहो, थांबा." आनंदी सार्थकच्या आवाजावरून ओळखते व म्हणू लागते, "अरे सार्थक सर." आणि ती लगेच मागे वळून पाहत नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.